वडीगोद्री येथील उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। माझ्यासोबत उपोषणकर्ते आहेत। 7वा दिवस आहे। सरकारचा काही निरोप आला? अधिकृतरित्या अजून तरी काही नाही आलेला, वाट बघतोय बहुतेक येईल। शिष्टमंडळ जे आहे तुमचं पण जाणार होतं, त्याचं काय झालं? ते आम्ही त्याच दिवशी क्लिअर केलं ना, कालच बहुतेक सांगितलं ना आम्ही की शिष्टमंडळ येऊन आमचं काय म्हणणं आहे ते ऐकून गेलेलं आहे। त्यांचं उत्तर येणं अपेक्षित आहे। अजून शिष्टमंडळ जाऊन म्हणजे आमच्या इथल्या संयोजन समितीनं निर्णय घेतलेला आहे की शिष्टमंडळ न पाठवायचं। तुम्ही दोघांनी पण उपचार घेण्यास नकार दिलाय, काय कारण आहे? हां, उपचार घेणारच नाही होत ना आम्ही। शासनानं आम्हाला फक्त सांगायचं आहे। आम्ही शासनाला काय कायदा बनवा म्हणतोय का, कायदा ब्रेक करा म्हणतोय का? आहे हे सामाजिक न्यायाचं रिझर्वेशन, फक्त काय आम्हाला आश्वस्त करा एवढंच म्हणतोय ना। तुम्ही म्हणताय ना की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, ते कसा लागत नाही तेवढंच आम्हाला सांगा म्हणतोय ना आम्ही काय वेगळं सांगतोय? आम्ही काय म्हणतोय का आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे म्हणलं का? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सगळी सोयरे ची जी अंमलबजावणी आहे त्याची हालचाली सुरू आहेत असे समजते, तुम्हाला काही माहिती आली? अध्यादेशाद्वारे ते काहीतरी करणार आहेत हे मान्य आहे मला, पण सगळे आणि सोयरे या शब्दाचा पहिली डेफिनेशन ठरवा म्हणावं मुख्यमंत्र्यांना। सगळे सोयरे, कारण सगळे म्हटले तर दुधाचे आणि रक्ताच्या नात्यातले येतात, सोयरे म्हटलं तर लग्नानंतर पत्नीकडच्या नात्यातले पण येतात। मग सोयरे म्हणजे एखादं गावात कुणबी सर्टिफिकेट म्हणजे बायलक सापडला असेल तर मग त्या गावातले सगळे नातेवाईकांना सगळ्यांना तुम्ही कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणार। हा डाव आहे ना, घटना म्हणजे आरक्षण संपवण्याचा कट आहे हा। हे सामाजिक न्यायाला धरून नाही आहे, अजिबात नाही। 7वा दिवस आहे, आंदोलन म्हणल्यानंतर कुठलाही शिष्टमंडळ येतो, मग तुमच्याकडे काय येत नाही? ओबीसींना अशीच सापत्न वागणूक आहे। मी बऱ्याच वेळा सांगितलंय, भगवानगडाच्या पायथ्याला कीर्तने नावाचा तरुण बसला होता। अहिल्यादेवी आपलं सावित्रीमाईंच्या जन्मगावी तिथे एक जमदाडे नावाचा तरुण बसला होता। तिथले लोकलचे आमदारसुद्धा गेले नाहीत। महाराष्ट्र मला खरंच ह्या आमदारांचं आणि खासदारांचं मुख्यमंत्र्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे अबाउट कॉन्स्टिट्यूशन, अबाउट रिझर्वेशन, अबाउट दलित, अबाउट मायनॉरिटी, अबाउट ओबीसी, VJNT। म्हणजे ही पण माणसं आहेत, त्यांना पण हक्क अधिकार आहेत। ह्यांची मतं अशी गट्ट्यानं तुम्हाला दिसत नसली, म्हणजे वंचित शोषित असले तरी ते पण ह्या महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहेत। संविधानाने त्यांना अधिकार दिलेले आहेत। मला वाटतं ह्या लोकांचं काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री गंभीर नाहीत असं म्हणायचं तुम्हाला? नाही, मुख्यमंत्र्यांना गांभीर्य असतं। या महाराष्ट्राची या देशामध्ये ओळख हा पुरोगामी महाराष्ट्र, डेव्हलप्ड महाराष्ट्र म्हणून ओळख आहे, आणि ही ओळख पुसण्याचं काम करतायत मुख्यमंत्री। 60% ओबीसी करा कधी पण इम्पेरिकल डाटा या महाराष्ट्रामधला सेन्सस करा ना। जर 60% खाली निघाला ना ओबीसी, तुमचं म्हणेल ते ऐकतो मी, पण ते जाऊ द्या, तो मताचा आणि पॉप्युलेशनचा विषय। पण ह्यांना हक्क अधिकार नाहीत का? मुख्यमंत्री महोदय, अहो तुम्ही ओबीसींचे म्हणजे 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री राव, साध्या भाषेत बोलतोय मी। ह्यांचं शपथ घेताना एकदा काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे साहेब। माझ्यासोबत दुसरे सहकारी हाके साहेबांचे। वाघमारे साहेब, 7वा दिवस आहे। वाघमारे साहेब, 7वा दिवस आहे। हो, आज आमचा उपोषणाचा 7वा दिवस आहे। तर गेल्या 7 दिवसापासून इथं बसलो आहोत। जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्हाला सुद्धा उपोषण करायला बळ येतं, परंतु राज्य सरकार कुठंतरी याकडे दुर्लक्ष करण्याचं असं आम्हाला जाणवत आहे। कारण कुठंतरी आम्ही एक मागास जातीतून येत असल्यामुळं मुख्यमंत्री महोदय आमच्याकडे दुर्लक्ष करत असतील। त्या दिवशी कुठंतरी आमच्याकडे फक्त नॉमिनल आम्हाला तिथंच चालवा म्हणून शिष्टमंडळ पाठवलं। तिथं चालून म्हणजे त्यांचा डावच होता की आम्हाला इथून उठवून त्यांच्याकडे न्यायचं, म्हणजे उपोषण मोडीत काढायचं। काल तुम्हाला प्रकाश आंबेडकरांचा फोन आलेला होता, काय तुमचा संवाद झाला, काय बोलणं झालं? त्यांनी पाठिंबा देखील तुम्हाला दर्शवला?
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा फोन झाला मला काल. त्यांनी आमच्या दोघांच्याही तब्येतीची विचारपूस केली आणि काळजी घेण्याचं सांगितलं आणि मी तुमच्या पाठीशी आहे आणि लवकरच मी येतोय असं मला त्यांनी सांगितलं होतं. परंतु आज त्यांची विश्वासू आणि आमच्या जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांचे वंचित आघाडीचे त्यांचा आत्ताच फोन आला होता. काही वेळात ते येतील इथं. त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर उद्या येणार आहेत म्हणून. हाके साहेब, 7वा दिवस असताना देखील आणखीन एकही शिष्टमंडळ आलं नाही. तुम्ही उपचाराला नकार देताय. चाललंय काय नेमकं? बहुतेक मी कुठल्या पॉलिटिशियनचा, आमदार खासदाराचा मुलगा नाही किंवा आम्ही ऑर्गनायझर म्हणजे सांगता येत ना असं बोलणं माझी चिडचिड होते. त्यामुळं माहिती नाही काय येत नाही. तुम्हाला व्यक्त व्हा. अख्खा महाराष्ट्र पाहतोय तुम्हाला. तुम्ही व्यक्त व्हा. बलुत्याचा हालुत्याचा मेंढपाळाचा पोरगा उपोषणाला बसलाय. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का आहे ना हा. मला एंटरटेन केल्यावर त्यांची इज्जत कमी नाही का होणार? मेंढपाळाच्या पोराच्या उपोषणाला जाणं म्हणजे त्यांची इज्जत कमी होईल ना कुठंतरी. तुम्हाला समर्थन म्हणून राज्यभरात आज बंदचं आव्हान आहे. आंबड देखील बंद आहे. बऱ्याच ठिकाणी बंदचं आव्हान करण्यात आलं. तुमचं काय आव्हान राहील ओबीसी समाजाला, तरुणांना? बघा, आजपर्यंत मी खूप दिवस झालं ओबीसीच्या प्रश्नावर भांडतोय. ओबीसीच्या मिटिंगला वयोवृद्ध माणसं, रिटायर्ड माणसं, 50 माणसं यायची. पण महाराष्ट्रातला तरुण येतोय आता. तरुण, फक्त तरुणांना माझी विनंती आहे की कायदा हातात घेऊन केसेस अंगावर घेऊ नका. परत आपल्याला आमदार खासदार पोलीस डिपार्टमेंट आपण ते चक्रा मारण्यात चढून जाऊ. आपण कायदे कानून रितसर मार्गानं, लोकशाही मार्गानं उपोषण करतोय. आपण निश्चित आपण प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नाची उत्तर फक्त द्यावीत. खूप मोठा फ्रॉड आहे. घटनेशी फ्रॉड करतंय, शासन करतंय. ह्याचं दुर्दैव आहे. मला महाराष्ट्र सोडा, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा आव्हान करायचं आहे. ओबीसीचे प्रश्न माहीत असलेल्या लोकांना, त्या लोकांनी एकदा निपक्ष पद्धतीनं निवडणुका बाजूला ठेवून, पॉलिटिकल इंटेन्शन बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी कसा येऊ शकत नाही. आणि फॅक्ट आणि फॅक्च्युअलवर एक आमदार आणि खासदार बोलत नाही. एवढं मताला घाबरता? अरे तुम्ही काय काम बीम करता की नाही? तुम्हाला जातीची पातीची मतं लागतात. अरे एकदा संविधानातली तरतूद सांगा ना, सामाजिक न्याय सांगा ना. प्रत्येकजण मताला घाबरून तुम्ही ओबीसीना चिरडून टाकताय का? साहेब, अनेक ओबीसी जे लोकप्रतिनिधी आहेत ते आमदार खासदार पण आहेत. तेही तुमच्याकडे फक्त धनंजय मुंडे आले, बाकी ओबीसीचे नेते का नाही आहेत? फोनवरून काही लोकांचा संपर्क झालेला आहे. वडेट्टीवार साहेबांचा होतोय, भुजबळ साहेबांचा होतोय, बाळासाहेब पण बोललेले आहेत. पण मला म्हणायचं आहे काय, निवडणुका आल्या की 1 महिन्यापुरता तुमचा पॉलिटिकल अजेंडा, पॉलिटिकल टॅक्टिस ठीक आहे ना. 5 वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांचा समतोल किंवा महाराष्ट्रातल्या लोकांच्या हिताचं काम करायचं आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात राजू. अहो, देश स्वतंत्र होत असताना डिवोटेड माणसं होती. त्यांना असं वाटायचं गावगाड्यातला, अरे हा बलत आहे, त्याला आपण पुढं घेतलं पाहिजे, हा भटका विमुक्त आहे, त्याचं प्रतिनिधित्व आलं पाहिजे. एवढी बघा, मी वेळ असेल तर एक मुद्दा सांगेन तुम्हाला. आता ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय त्याच्या काही मीटर अंतरावर जरांगे पाटील उपोषण करत होते. ते उपोषण, तुमचं उपोषण, याच्यात साम्य वाटत नाही? साम्य कुठल्या अर्थानं साम्य म्हणतात? जिथं लोकप्रतिनिधी यायचे, सरकार तिथं यायचे. तर मी तेच बोललो ना मगाशी, ओबीसीच्या कार्यकर्त्याच्या आंदोलनाला गेल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा कमी नाही का होणार? मुख्यमंत्र्यांची, तानाजी सावंत वगैरे, मी कार्यकर्ता म्हणून इथं आलो आहे. मंत्रिपदावरचा माणूस, आमदार पदावरचा लोकनियुक्त प्रतिनिधी, संविधानाची शपथ घेतलेला प्रतिनिधी म्हणतो की मी कार्यकर्ता म्हणून, आणि परत अभिनिवेश किती मोठा, आणि डॉक्टर लावतात नावापुढं. शिक्षण संस्था आहे, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. अरे कधीतरी उतर ना खाली. बोलो त्यामध्ये आलो त्यामध्ये, तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुला आमदारकी आणि मंत्रिपद, आणि सरळ म्हणतो की असं. हा क्राऊड दिसत नाही त्यांना. कसे येतील आपल्याकडं? मी काय म्हटलंय, मुख्यमंत्री तुमच्यासोबत दुजाभाव सुरू आहे असा आरोप करताय, आणि कायदे तोडून दुजाभाव चालू आहे.
बोगस नोंदीद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा शासन पुरस्कृत घाट आहे हा. आजचा उपोषणाचा 7वा दिवस आहे, मात्र एकही लोकप्रतिनिधी किंवा सरकारचा एकही व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही. आमच्यासोबत निवळ ओबीसी असल्यामुळे दुजाभाव होतोय, कायदा तोडला जातोय असा गंभीर आरोप जे आहे ते उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.